आज कोर्टामध्ये कलम 313 CRPC प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती। त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या। जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली। आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार। सर ह्यामध्ये आज किती जण हजर झाले होते आणि काय झालं? टोटल 7 जण 7+1 8 जण होते लोक। गेल्या वेळेस राजसाहेबांना ज्यावेळेस जे आहे न्यायाधीशांनी विचारलं होतं की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का, त्यानंतर त्यांनी तिथे सांगितलं की त्या प्रकरणामध्ये ते नेमकं काय घडलं नाही, त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते ते। काय नेमकं युक्तिवाद आज करण्यात आला? आज काही युक्तिवाद झाला नाही। आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली। तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे। परत उपस्थित राहावं लागणार आहे? नाही 18 मेला नाही, किती दिवस 2008 पासून। भविष्यात किती याच्यामध्ये अपेक्षित आहे की सगळं व्हेरी सून तारीख सांगता नाही। किती लोकांचे स्टेटमेंट घेण्यात आले? तपास अधिकारी जे आहेत अरुण जगताप म्हणून त्यांनी तुमच्यावर तपासाची परवानगी मिळवली। हां, त्यावेळी जबाबामध्ये उत्तर असं होतं की तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि जाणीवपूर्वक नाही ते माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं। ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं ते। आणि याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उल्लेख केला होता की घटनेच्या वेळी ते नव्हते, हां, तर तो प्रश्न काय होता, उत्तर काय होतं? ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते। तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला। जे आरोप राज ठाकरे म्हणून केलेत ते सर्व आरोप त्यांनी फेटाळले। होय होय, जो गुन्हा दाखल आहे तो खोटा दाखल केलेला आहे। त्यांनी हो। पुढील सुनावणी काय सांगितलं पण? हां, पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे। राज ठाकरेंना अपेक्षित आहे ना 18 तारखेला? नाही 18ला नाही। मनसे प्रमुख राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे। अनेक गाड्यांचा मोठा ताफा आणि समर्थकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। राज ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्याकडे राजकीय वर्तुळांचं विशेष लक्ष असतं। यावेळीही त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि सुरक्षेची व्यवस्था चर्चेचा विषय ठरली। समर्थकांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं। दरम्यान विरोधकांनी अशा मोठ्या ताफ्यावरून प्रश्न उपस्थित केले असून सामान्य नागरिकांनाही याबाबत मिश्र प्रतिक्रिया मिळत आहे। तुमच्या मते नेत्यांच्या मोठ्या ताफ्यांची खरंच गरज असते का?